नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। इथे मी रवा आणि दूध असं डो बनवून घेतलेला होता रव्याचा, आणि त्यानंतर इथे मी साखर आणि खोबरं बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये। रव्याचे मोदक मला बनवायचे होते चतुर्थीनिमित्त, तर मी अशा पद्धतीने रेडी करून घेतले होते सगळं। आता मी इथे कणकेचे गोळे करून घेत होती। रव्याची जी कणिक होती ती छान अशी मी मळून घेतली, तिला मऊसूत करून घेतली, थोडा वेळ रेस्ट करून घेतलेली होती। तर अशा पद्धतीने मी गोळे बनवून घेतले। त्यानंतर मग एक एक अशा पुऱ्या लाटायला घेतल्या, किंवा छोट्या छोट्या चपात्या म्हणू शकतो, किंवा पाऱ्या लाटून घेतल्या, किंवा मग काय म्हणतात त्याला पाते लाटून घेतले छोटे छोटे अशा पद्धतीने। आणि मग एक 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 करून त्यांना मला भरायचे होते। रव्याचे मोदक बनवत होती मी, तर अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतल्या। या बघू शकता इथे तुम्ही व्हिडिओ मी इथे थोडा फास्ट फॉरवर्ड करून दाखवत आहे, जेणेकरून व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून। अशा पद्धतीने मी हे सगळ्या पाऱ्या लाटून घेतलेल्या होत्या। आता त्यात आपल्याला सारण भरायचं होतं। सारण मी खोबरं आणि साखर असं घेतलेलं होतं। इथे आपण गूळ आणि खोबरं असंही सारण घेऊ शकतो, पण आम्हाला साखरेचे मोदक खायचे होते, मुलांना ते आवडतात, म्हणून मग मी साखरेचे मोदक करायला घेतले होते। अशा पद्धतीने त्यांना छान अशी आपल्याला शेप द्यायचा होता मोदकाचा। अशा पद्धतीने मी एक एक करून सगळे मोदक बनवून घेत आहे। बघू शकत असाल तर छान असा शेप द्यायचा असतो, म्हणून सावकाश अशा पद्धतीने त्याला घड्या घालून घ्यायच्या, आणि मस्त असा मोदकाचा आपल्याला आकार त्याला द्यायचा होता। तर मी अशा पद्धतीने सगळे मोदक एक एक करून पाऱ्या लाटून घेतल्या सारण भरून, आणि मग मोदक त्यासोबतच मी स्वयंपाकही करत होती, भाजी चपाती उपवास असल्यामुळे, तर तेही चाललेलंच होतं बाजूला। बघू शकता बराबर असे मी सगळे मोदक करून घेतले। आणि आता इथे तेलही तापायला ठेवलेलंच होतं सोबत, तर ते तेलही गरम झालेलं आहे। तेल आपल्याला तापल्यानंतर त्याची मीडियम टू लो फ्लेम ठेवायची होती, आणि मग त्यावर आपण ते असे हळूहळू करून सगळे मोदक खरपूस आणि खमंग असे तळून घेणार आहोत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। जास्त लाल किंवा काळे होऊ द्यायचे नाही, जेणेकरून की त्याची चव खराब होणार नाही। अशा पद्धतीने बघू शकत असाल तर मी एक एक बॅच करून अशा सगळ्या मोदक तळून घेतले, इथे दिसत आहे। तर बघू शकाल ही पहिली बॅच तळून झालेली होती। त्यानंतर मग मी बाकीचे सगळे मोदकही अशाच पद्धतीने एक एक करून तळून घेतले मस्त असे। मुलांनाही ते खायला बरं होतं, जरा गोड काहीतरी हवं होतं, आणि गणपतीचा आपला उपवास होता चतुर्थीचा, तर म्हटलं मग देवालाही नैवेद्य होणार अशा, म्हणून मग मी रव्याचे मोदक बनवायला घेतले होते। आज उकळीचे मोदक बनवतो, मैद्याचे बनवतो, तर आज मी रवा आणि दूध असं डो बनवून घेतला होता, आणि त्याचे मी ते मोदक बनवत होती। छान होता, तुम्ही असे एकदा ट्राय नक्कीच करून बघा। आता ही दुसरी तिसरी बॅच अशा पद्धतीने एक एक करून मी सगळेच मोदक तळून घेतलेत छान असे। नक्कीच असे हे रव्याचे मोदक करून बघा, छान होतात, कुरकुरीत लागतात। मैद्याचा कसा होतो ना, जरा कडक होतो दाताखाली, पण हा असा खरपूस आणि कुरकुरीत असतो खाताना, म्हणून मग रव्याचे मोदक मी करून बऱ्याचदा करते। म्हणजे बघू शकता इथे माझे मोदक बनवून अगदी रेडी झालेले आहेत। तर अशा पद्धतीने मी 11 मोदकांचा नैवेद्य देवासाठी काढून घेत होते बाजूला, तर मी तो असा बाजूला काढून घेतला, आणि बाकीचे राहिलेले मोदकही मी बाजूला ठेवले। तर अशा पद्धतीने हे माझे मोदक बनवून रेडी झालेले आहेत। आणि नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवतात, हे आपल्याला माहीत असेलच सगळ्यांना। नसेल माहीत तर असं नक्कीच करत जा, तुळशीपत्र नक्कीच ठेवत जा। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा, आणि मोदक बनवून बघा। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।